अगं अनिरुद्धचा फोन आहे. सांग मी नाहीये म्हणून सांग त्याला. आजी अगं त्यांनी ऐकलंय तुझा आवाज, असं काय करतेस? सांगते ते ऐक, त्याला सांग मी नाहीये. हॅलो, हा मी बघितलं घरात, ती नाहीये घरी, ती देवळात गेलीये. हॅलो, हे बघा प्लीज असं करू नका. मला फक्त एकदा तिला भेटू द्या. मी फार लांबनं आलोय अहो. आणि जर ती म्हणाली ना की तिला माझ्याशी बोलायचं नाहीये तर मग माझं काहीच म्हणणं नाही, मी तुम्हाला त्रास देणार नाही. पण प्लीज प्लीज फक्त एकदा मला तिला भेटू द्या. हॅलो, तुमचा आवाज क्रॅक होतोय. हॅलो, हे बघा मला तुमचा आवाज ऐकू येतोय. हॅलो 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 हॅलो. आजी अगं काय बोलायचं होतं त्यांना तुझ्याशी. काय बोलणार, हॉस्पिटलमध्ये सुद्धा आला होता, काही बोलू शकला नाही तो. त्यांना अवघड जात असेल, समजून घे ना तू. बोलायला अवघड जातंय ते भेटून काय करणार ग. बरं झालं कट केला असतो. आजी अगं निदान ते फोन तरी करतायत, माझ्या घरचे तर ते पण करत नाहीत. आता हॅलो अजित सर. सर मी अनिरुद्ध बोलतोय. हां सर, ऍक्च्युली आता मी तुमच्या घरी फोन केला होता सर, पण मला तुमच्या घरचे लोक माझ्या आईला भेटूच देत नाहीयेत. सर सर दिस इज रॉंग. म्हणजे माझ्या आईने मला भेटून जर सांगितलं की तिला मला भेटायचंच नाहीये तर माझं काहीच म्हणणं नाही. पण सर तुमच्या घरचे लोक मला तिला भेटूच देत नाहीयेत. सर प्लीज आपण तरी एकदा भेटूया का? म्हणजे मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करू शकतो सर. प्लीज प्लीज मला एकदा भेटाल का सर? प्लीज गिव्ह मी सम टाइम सर. प्लीज प्लीज आपण एकदा भेटूयात. थँक्यू थँक्यू सर. कुठे आहात तुम्ही? मी पोहोचलो इथे. कुठे कुठे? एक्सक्यूज मी. ओ हॅलो, मी अनिरुद्ध. हॅलो अजित. तुम्ही ओम चौधरींचे काका ना?